8 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेणार असं म्हटलं जात आहे। पंतप्रधान मोदी यांच्यासोबत घटक पक्षाच्या मंत्र्यांसह भाजपाचे मंत्री सुद्धा शपथ घेणार असं कळतंय। अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे 7 तारखेला दिल्लीत असणार आहेत आणि शपथविधी सोहळ्याला शेजारच्या देशांच्या नेत्यांना सुद्धा निमंत्रित केलंय। नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि बांगलादेशच्या प्रमुखांना यावेळी बोलावलं जाणार असं समजतंय। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, आपण बघतोय 21 जणांनी मोदींना पाठिंबा देणं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता थेट शपथविधी सोहळ्याची तारीख सांगणं, कोण कोण निमंत्रित आहेत हे सांगण्यापर्यंत चित्र स्पष्ट होतंय का? बरोबर आहे, तशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला सध्या पाहायला मिळते आणि म्हणूनच 8 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतील अशा पद्धतीची माहिती मिळते आहे। आणि या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेपाळ असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, या देशाच्या प्रमुखांना शपथविधीच्या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्याची तयारी देखील सुरू झालेली आहे। अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिली त्यासाठी ही जी वेगवान आत्ताची घडामोड म्हणता येईल, ज्या वेगवेगळ्या दुसऱ्या देशातल्या प्रमुखांना जे निमंत्रण दिलं जातं शपथविधीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 8 तारखेच्या शपथविधीच्या सोहळ्याचं, त्यासाठीची ही सगळी तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। ज्यामध्ये नेपाळ आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, भूतान आहे, इथल्या देशातल्या प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या सोहळ्याच्या निमंत्रणासाठी अर्थात हजर राहण्याच्यासाठी म्हणून जी तयारी सुरू आहे ती कार्यालयामध्ये पाहायला मिळते आहे। एकूणच या देशांसोबतच अन्य काही देश जे महत्त्वाचे असतील त्यांना देखील, तिथल्या देशातल्या प्रमुख लोकांना देखील या शपथविधी सोहळ्यासाठी बोलवलं जाऊ शकतं। आपण पाहतोय ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत, जी शक्यता वर्तवली जाते ती हीच आहे की 8 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतील, शपथविधीचा सोहळा पार पडेल आणि यासाठी म्हणून जी अन्य पातळीवरची तयारी सुरू आहे ती आपल्याला पाहायला मिळते। त्यातलाच हा एक भाग आहे वेगवेगळ्या देशाच्या प्रमुखांना सोहळ्याच्या निमंत्रणाची तयारी करणं। जी निश्चित, ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।